हा महाराष्ट्राचा जो निकाल आता लागलेला आहे, हा निकाल अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे. या निकालाबाबत महाराष्ट्रातली जनता खुश नाही. जिंकले ते सुद्धा सरप्राईज आम्ही कसे जिंकलो, आणि जे हारले त्याने असं वाटतं आम्ही कसे काय हारलो, आम्ही हारूच शकत नव्हतो. संपूर्ण निकाल जर महाराष्ट्राचा पाहिला तर तो अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे. माझ्या बाबतीत सुद्धा पाहिलं तर मला ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता, लोक सांगत होती, त्या पद्धतीने जर पाहिलं तर मला जवळजवळ 50 ते 60,000 मला मतदैक्य मिळायला पाहिजे होतं. पण ते मताधिक्य म्हणजे 16,000वरती आलं. म्हणून माझं असं मागणी आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे, की जर परत बॅलेट पेपरवरती जर निवडणुका इथे घेत असतील तर मी माझा राजीनामा देऊन परत निवडणुकीत जायला मी समोर जायला तयार आहे. काल शपथविधी देखील झाला नाही आहे. काल देखील बहिष्कार टाकला होता. आज काय असेल? तेच सांगतो ना, हे जे जिंकलेले आहेत किंवा महायुती जिंकली आहे, महायुती जिंकेल असं कोणाला वाटलं नव्हतं. महाविकास आघाडीची जिंकली पाहिजे होती असं वातावरण ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं. परंतु EVMचा घोटाळा आणि EVMची लाट या दोन कारणामुळेच मला असं वाटतं की महायुतीचा विजय झालेला आहे, आणि म्हणून आम्ही सगळेच त्याच्यावरती खुश नसल्यामुळे आम्ही त्याच्या कालच्या दिवशी आम्ही बहिष्कार टाकला. आज आज बघू, आज आमची आता मीटिंग आहे, त्या संदर्भामध्ये जी काही चर्चा होईल त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ.